नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे ट्रान्झिस्टर डीसी लोड लाईन बद्दल थोडी माहिती. ऍक्च्युअल ट्रान्झिस्टर डीसी लोड लाईन म्हणजेच काय की जेव्हा आपण ट्रान्झिस्टर ॲज ए ॲम्प्लिफायर किंवा त्याचं दुसरं ॲप्लिकेशन पाहतो त्यावेळेस आपल्याला त्या ट्रान्झिस्टरमध्ये कलेक्टर करंट हा वेगवेगळ्या कलेक्टर टू इमिटर व्होल्टेजवर कसा फ्लो होणार आहे त्यासाठी ड्रॉ केल्या जाणारी जी लाईन आहे त्याला म्हणतो आपण डीसी लोड लाईन. त्याबद्दल आपण थोडक्यात या लेसन मध्ये आपण माहिती बघणार आहे. चला आपण विद्यार्थी मित्रांनो चालू करूया या लेसनला. ट्रान्झिस्टरची डीसी लोड लाईन म्हणजे डीसी लोड लाईन अनालिसिस बद्दल आपण थोडी माहिती बघू. त्याआधी थोडं बेसिक सुद्धा आपण याच्यामध्ये पाहूया या लेसन मध्ये. प्रत्येक जे कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर त्याच्या करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बद्दल थोडी माहिती पाहू. त्याचे हे पाहू. अल्फा बरोबर अल्फा आहे कॉमन बेस साठी ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर आहे. त्याचा सूत्र आहे चेंज इन कलेक्टर करंट भागिले चेंज इन इमिटर करंट ॲट कॉन्स्टंट पीसीबी. बीटा कशाचा असते? बीटा हा कॉमन इमिटर ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर आहे आणि हा कॉमन इमिटर ॲम्प्लिफिकेशन फॅक्टरचा करंट गेन आहे, त्याला आपण म्हणतो बीटा. बीटा बरोबर सूत्र आहे आय सी भागिला आय बी म्हणजे चेंज इन कलेक्टर करंट भागिला चेंज इन बेस करंट. आणि अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन आहे ते एक थोडीशी ही जर क्लिप चेक केलं तुम्ही तर तुम्हाला अल्फा बीटा गॅमा बद्दल तुम्हाला डिटेल माहीत पडू शकते. तर बीटा बरोबर बीटा आणि अल्फाचं रिलेशन काय दाखवलेलं आहे? बीटा बरोबर अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. गॅमा बरोबर काय सूत्र? गॅमा हे कशाचं करंट गेन आहे, करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर आहे. हे आहे कॉमन कलेक्टर, त्याला आपण सीसी म्हणतो. सीसी म्हणजे कॉमन कलेक्टर. तर गॅमा बरोबर आहे चेंज इन इमिटर करंट भागिला चेंज इन बेस करंट. आणि अल्फा आणि गॅमा मधलं रिलेशन आहे गॅमा बरोबर 1 अपॉन 1 मायनस अल्फा. तर हे थोडं डिटेल्स आपण पाहिलं करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर आणि त्याचे रिलेशन बद्दल. त्याच्याबद्दल अजून थोडं कॉमन बेस बद्दल आपण थोडं पाहूया. तर कॉमन बेस म्हणजे कॉमन बेसमध्ये काय असतं? तर कॉमन बेसमध्ये इनपुट रेजिस्टन्स आर आय ऑफ सीबी इज लो बिकॉज ऑफ आई इज हाय. कारण जो आउटपुट करंट आहे तो जास्त फ्लो होते. आणि द आउटपुट रेजिस्टन्स काय? आउटपुट रेजिस्टन्स हा हाय असते कारण ते रिव्हर्स व्होल्टेज मध्ये असते कलेक्टर करंट. इट हॅज नो करंट गेन. कारण काय? अल्फा इज ऑलवेज लेस दॅन 1. कारण आपण अल्फाचं सूत्र पाहिलं होतं कलेक्टर करंट भागिला इमिटर करंट. आणि इमिटर करंट हा कलेक्टर करंट पेक्षा जास्त असते म्हणून करंट गेन हा एकापेक्षा कमी येतो. परंतु याचा व्होल्टेज गेन जास्त असतो. व्होल्टेज गेन हा जास्त असतो. द सीबी सर्किट इज स्लेंडम यूज. द ओनली ॲडव्हान्टेज ऑफ सीबी इज दॅट टू प्रोव्हाइड द गुड स्टॅबिलिटी अगेन्स्ट द इन्क्रीज इन द टेम्परेचर. म्हणजे कॉमन बेस हा क्वचितच यूज केला जाते परंतु इट्स प्रोव्हाइड द व्हेरी गुड स्टॅबिलिटी अगेन्स्ट द इन्क्रीज इन टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढलं तर याचा गेन हा कॉन्स्टंट राहतो. ते थोडी कॉमन बेस बद्दल पाहिलं आपण. हे कॉमन इमिटर आहे. कॉमन इमिटर मध्ये आपण पाहतो कॉमन इमिटर मध्ये इनपुट रेजिस्टन्स सर्किट इज हाय. म्हणजे कॉमन बेसच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये इनपुट रेजिस्टन्स थोडं जास्त असते कारण स्मॉल आय बी इनपुट करंट जो येतो. देअरफॉर आर आय फॉर सीई सर्किट इज मच हायर दॅन द कॉमन बेस. आपण पाहिलं की कॉमन बेस पेक्षा त्याचा इनपुट रेजिस्टन्स जास्त असते. द आउटपुट रेजिस्टन्स ऑफ अ कॉमन इमिटर सर्किट इज स्मॉलर दॅन द सीई. The current gain of CE circuit is larger because IC is much larger than the IB. कारण आपण जो बीटा पाहतो तो बीटा बरोबर काय? IC भागिले IB. त्यामुळे IB करंट खूपच कमी राहते ते ICच्या तुलनेमध्ये. त्यामुळे काय त्याचा जो करंट गेन आहे म्हणजे जो बीटा आहे तो खूप जास्त आहे. द व्होल्टेज गेन ऑफ CE सर्किट इज लार्जर दॅन द CB. त्याचा व्होल्टेज गेन सुद्धा कॉमन बेस पेक्षा जास्त असते. द सीई सर्किट इज जनरली यूज बिकॉज द बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ व्होल्टेज अँड करंट गेन. द डिसएडवांटेज ऑफ द कॉमन इमिटर सर्किट इज दॅट द लिकेज करंट इज एम्प्लिफाइड इन द सर्किट. लिकेज करंट
हा ॲम्प्लिफाय होते, बट बायस स्टॅबिलायझेशन मेथड इज यूज. म्हणजेच त्याचा जो लिकेज करंट जर अवॉइड करायचं असेल तर स्टॅबिलायझेशन बायस मेथड यूज करतात टू अवॉइड द लिकेज करंट ॲम्प्लिफिकेशन. त्याच्यानंतर आहे कॉमन कलेक्टर सर्किट. कॉमन कलेक्टर सर्किट काय? कॉमन कलेक्टर सर्किटला आपण इमिटर फॉलोअर सुद्धा म्हटल्या जाते, लक्षात ठेवायचं. तर इनपुट रेजिस्टन्स आर आय अँड आउटपुट रेजिस्टन्स आर ओ ऑफ कॉमन कलेक्टर सर्किट इज रिस्पेक्टिव्हली हाय अँड लो. आपण बाकीच्या सर्किटमध्ये पाहिलं की इनपुट रेजिस्टन्स लो आहे, आउटपुट रेजिस्टन्स हाय, परंतु कॉमन कलेक्टर सर्किटमध्ये इनपुट रेजिस्टन्स हाय आहे आणि आउटपुट रेजिस्टन्स लो आहे, म्हणून इट हॅज ए नो व्होल्टेज गेन. याला व्होल्टेज गेन हा लेस दॅन ऑलवेज 1 असते. आणि दिस सर्किट, कॉमन कलेक्टर सर्किट, इज ऑफनली यूज ॲज ए इम्पिडन्स मॅचिंग. कॉमन कलेक्टर सर्किट हे कशासाठी यूज केला ते? इम्पिडन्स मॅचिंगसाठी. तर हे आपण थोडं कॉमन बेस, कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर बद्दल थोडी माहिती बघितली होती, त्याच्या इनपुट आउटपुट रेजिस्टन्स बद्दल, त्याच्या करंट गेन बद्दल, त्याच्या व्होल्टेज गेन बद्दल. त्याच्यानंतर आपण पाहू की सर्वात जास्त जे ट्रान्झिस्टरचं कनेक्शन यूज केलं आहे ते कुठलं आहे? तर द आउट ऑफ 3 ट्रान्झिस्टर कनेक्शन द कॉमन इमिटर सर्किट इज मोस्ट एफिशियंट. म्हणजे आपण याच्या आधीच्या लेसनमध्ये सुद्धा पाहिलं होतं की कॉमन इमिटर सर्किट हे सर्वात जास्त कार्यक्षम आहे बाकीच्या कॉमन बेस आणि कॉमन कलेक्टरमध्ये. म्हणून जनरली 90 ते 95% ट्रान्झिस्टर ॲप्लिकेशनमध्ये कॉमन इमिटर सर्किटचा यूज करतात. कारण पहिली गोष्ट हाय करंट गेन. आपण पाहिलं की करंट गेन म्हणजेच काय? बीटा. बीटा बरोबर काय सूत्र? IC अपॉन IB. इन कॉमन इमिटर कनेक्शन IC इज आउटपुट करंट अँड IB इज द इनपुट करंट. म्हणजे IC आउटपुट आहे, IB इनपुट आहे, म्हणून सर्किट अरेंजमेंटमध्ये कलेक्टर करंट इज गिवन बाय. आता कलेक्टर करंट काय? आपण पाहिलं की बीटा बरोबर काय? बीटा बरोबर सूत्र असते IC अपॉन IB. म्हणून IC जर काढायचं असेल तर हा IB याला मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणून IC बरोबर बीटा IB प्लस ICO. ICO म्हणजे हा लिकेज करंट. ॲज व्हॅल्यू ऑफ बीटा इज व्हेरी लार्ज, therefore the output current is much more than the input current. Means the current gain of C amplifier is very high. It is range of 20 to 500. म्हणजे जो बीटा आहे आपला हा 20 ते 500च्या घरामध्ये असतो. ड्यू टू द हाय करंट गेन, म्हणजे हाय करंट गेन असल्यामुळे कॉमन इमिटर सर्किट हॅज ए हायेस्ट व्होल्टेज अँड पॉवर गेन ऑफ द 3 ट्रान्झिस्टर कनेक्शन. बाकीच्या उरलेल्यापेक्षा मध्ये व्होल्टेज आणि करंट गेन, आपलं पॉवर गेन हा सगळ्यात जास्त असते. दिस इज द मेजर रिझन फॉर युजिंग द ट्रान्झिस्टर इज द सर्किट अरेंजमेंट. नंतर आपण याच्यामध्ये तिसरा जो महत्वाचा फॅक्टर आहे मॉडरेट आउटपुट टू इनपुट इम्पिडन्स रेशो. त्याच्यामध्ये साधारण आउटपुट आणि इनपुट इम्पिडन्स रेशो आहे. इन कॉमन इमिटर सर्किट द रेशो ऑफ आउटपुट इम्पिडन्स टू द इनपुट इम्पिडन्स is small, about 50. This makes the circuit arrangement is ideal one for coupling between various transistor stages. म्हणजे जे कॅस्केडिंग करतो आपण, म्हणजे एकापेक्षा जास्त स्टेज, कारण आपण पाहतो की एका स्टेजमध्ये सर्किट खूप मोठा सिग्नल ॲम्प्लिफाय करू शकत नाही, त्यामुळे कॅस्केडिंग करता आपल्याला एकापेक्षा जास्त, म्हणजे त्याला आपण मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर सर्किट म्हणतो आपण, त्यानंतर आपण बघूच. तर त्याच्यासाठी आपण कपलिंग करतो. तर जनरली हे मॉडरेट आउटपुट आणि इनपुट असल्यामुळे थोडी याच्यामध्ये कमी आपल्याला त्रासामध्ये कॅस्केडिंग केलं आहे. However, in other connection, the ratio of output impedance to the input impedance is very high. Hence, the coupling become highly efficient. त्याच्यामध्ये हे होत नाही. तर म्हणून जनरली कॉमन इमिटर सर्किट हे सर्वात जास्त, म्हणजे 90 ते 95% याच्यामध्ये आपल्याला कॉमन इमिटर सर्किट ट्रान्झिस्टर कनेक्शन यूज करतात. आता ऍक्च्युअल आपण ट्रान्झिस्टर लोड लाईन कडे जाऊ. तर ट्रान्झिस्टर लोड लाईन अनालिसिस मध्ये काय असते की जनरली आपण पाहतो की ट्रान्झिस्टर सर्किट मधून जनरली कलेक्टर करंट फ्लो होत राहते, आणि कलेक्टर करंट हा डिपेंड करते कलेक्टर टू इमिटर व्होल्टेजवर. आणि कलेक्टर करंट शोधून काढण्यासाठी
एक सर्वात मोठी मेथड जी आहे की त्याच्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपल्याला लोड लाईन ड्रॉ करता येते. वन ऑफ द मेथड कॅन यूज टू प्लॉट द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिटरमाइन द कलेक्टर करंट ॲट एनी डिझायर कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज. आपण पाहतो की जनरली कॉमन इमिटर सर्किटमध्ये जर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले तर त्याच्यावर जर ड्रॉ केली आपण तर जिथे लोड लाईनला आपले आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स हे होते दॅट इज द सायलेंट पॉईंट किंवा त्याला म्हणतो आपण ऑपरेटिंग पॉईंट. हाऊएव्हर मोर कन्व्हिनियंट मेथड इज नोन ॲज लोड लाईन मेथड. आणि ती जी आपण पाहतो जी मेथड जी यूज केल्या जाते जी लोड लाईन ड्रॉ केल्या जाते कशासाठी ड्रॉ करतो आपण की कलेक्टर करंट हा प्रत्येक कलेक्टर इमिटर व्होल्टेजला कलेक्टर करंट किती फ्लो होणार आहे ते ड्रॉ करण्यासाठी आपण लोड लाईन मेथड यूज करतो. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्झिस्टर लोड लाईन म्हणजे काय? फक्त एवढं लक्षात ठेवायचं की कलेक्टर करंट हा म्हणजे प्रत्येक कलेक्टर टू इमिटर व्होल्टेजवर आपल्याला किती कलेक्टर करंट फ्लो होणार आहे त्याची जी लाईन आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्झिस्टर लोड लाईन. नंतर डीसी लोड लाईन. जनरली आपण पाहतो की डीसी लोड लाईन कशाला म्हणतो आपण? झिरो सिग्नल व्हॅल्यू. त्याच वेळेस आपल्या सर्किटमधून आपण डीसी फ्लो होत राहतो. डीसी लोड लाईन म्हणजेच काय? कन्सिडर द कॉमन इमिटर एनपिन ट्रान्झिस्टर. खाली जी फिगर दाखवलेली याच्यानंतरच्या क्लिपमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की वेअर नो सिग्नल इज अप्लाइड. नो सिग्नल अप्लाइड म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आपल्याला सिग्नलच नाही त्याच्यामुळे सर्किटमधून डीसी सप्लाय फ्लो होत राहील. Therefore, the DC condition prevail the circuit. The output characteristics of circuit is given below. आता याच्यामध्ये आपल्याला पाहतो की झिरो सिग्नल व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर द व्हॅल्यू ऑफ कलेक्टर करंट जर म्हणजे कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज जर काढायचं असेल तर आपण पाहतो की व्हीसी बरोबर सूत्र व्हीसी बरोबर व्हीसीसी मायनस ICRC. कारण आपण पाहतो की याच्यामध्ये आउटपुट जर काढायचं असेल तर इथं जर आपण केव्हीएल यूज केला, काय यूज केला आपण? केव्हीएल यूज केला तर आपल्याला दिसेल ऍक्च्युअली आता या डायग्राम मध्ये चुकीचं आहे. इथं व्हीसीसी हवी. काय पाहिजे इथं? व्हीसीसी बरोबर ICRC प्लस VCE. म्हणून आपल्याला आउटपुट काढायचं आहे व्हीसी. म्हणून काय होईल? VCE बरोबर VCC मायनस याच्यामध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप ICRC. आणि ही ऍक्च्युअली इथं आता डीसी लोड लाईन. तर डीसी लोड लाईन म्हणजे काय? ऍक्च्युअल झिरो सिग्नल व्हॅल्यू ऑफ IC आणि VCE. जर याच्यामध्ये जर आपण पाहिलं की जेव्हा कलेक्टर करंट झिरो असेल, कलेक्टर करंट झिरो असेल तर काय होईल? VCE बरोबर VCC. म्हणून आपण ड्रॉ करताना सुद्धा काय दिसेल इथं? म्हणजे एक पॉईंट आपल्याला भेटेल झिरो व्हॅल्यूचा. तो असेल एक्स ऍक्सिसवर VCC बरोबर VCE. आणि दुसरा पॉइंट कसा निघेल आपल्याला की जेव्हा कलेक्टर करंट खूप जास्त असेल, कलेक्टर करंट खूप जास्त असेल त्यावेळेस काय होईल? सगळ्यात जास्त असल्यामुळे इथे तुम्हाला सगळ्यात जास्त व्होल्टेज ड्रॉप होईल आणि इथे तुम्हाला 0 व्होल्ट भेटेल. त्यामुळे काय होईल? त्यामुळे तुम्हाला दिसेल म्हणजे हा 0 झाला तर काय होईल? VCC बरोबर ICRC. म्हणून IC बरोबर काय होईल? VCC अपॉन RC. हे तुम्हाला दिलेलंच आहे याच्यामध्ये. इथं IC ची व्हॅल्यू कशी आली? VCC अपॉन RC. यालाच म्हणतात झिरो सिग्नल व्हॅल्यू. या झिरो सिग्नल व्हॅल्यू म्हणजेच काय की सिग्नल नसताना, नो सिग्नल व्हॅल्यू असताना तुम्हाला VC आणि RC या दोन रेषेला दोन पॉइंटला जोडणारी जी रेषा आहे त्याला म्हणतो आपण डीसी लोड लाईन. याला म्हणतो आपण डीसी लोड लाईन. त्याच्यानंतर हा ऑपरेटिंग पॉइंट. ऑपरेटिंग पॉइंट ऍक्च्युअल आपण पाहतो की जिथे लोड लाईन आपल्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सला कट करते तो जो पॉइंट असतात त्याला म्हणतात ऑपरेटिंग पॉइंट, क्यू पॉइंट किंवा त्याला म्हणतो आपण सायलेंट. सायलेंट म्हणजेच काय? नो सिग्नल. आता ऑपरेटिंग पॉइंटची डेफिनेशन काय? द झिरो सिग्नल व्हॅल्यू ऑफ IC अँड VCE आर नोन ॲज अ ऑपरेटिंग पॉइंट. द झिरो सिग्नल व्हॅल्यू ऑफ IC अँड VCE आर known as a operating point. It is called as operating point because the variation of IC and VCA take place about this point. म्हणजेच जेव्हा आपण सिग्नल याच्यात इंट्रोड्यूस करू या पॉइंट पासूनच आपल्याला कलेक्टर करंट कमी जास्त होताना तुम्हाला दिसेल.
त्यालाच आपण याचं उदाहरण सुद्धा पाहू आपण, याचा ऑपरेटिंग पॉईंट आपल्याला कसं शोधून काढता म्हणजे ही जी डीसी लोड लाईन आहे हे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सला जिथे कट होईल इथे कट होईल, हा जो पॉईंट आहे क्यू पॉईंट त्याला म्हणतो आपण ऑपरेटिंग पॉईंट. इथूनच आपल्याला काय होतं, इथूनच दिसते तुम्हाला की द व्हेरिएशन ऑफ आयसी म्हणजे कलेक्टर करंट आणि कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज हे चेंज होताना दिसेल आपल्याला, त्यालाच म्हणतो आपण क्यू पॉईंट. आणि द क्यू पॉईंट बिकॉज इट इज द पॉईंट ऑफ आयसी अँड व्हीसी ऑन द कॅरेक्टरिस्टिक्स. या कॅरेक्टरिस्टिक्स वर व्हीसी आणि आयसी वेन द ट्रान्झिस्टर इज सायलेंट. म्हणजे ट्रान्झिस्टर सायलेंट आहे म्हणजेच काय, इन द ऑब्सेन्स ऑफ सिग्नल, सिग्नलचा ऑब्सेन्स असताना घेतलेली आपली ही कॅरेक्टरिस्टिक्स जिथे कट होईल तो जो आहे तो पॉईंट आहे क्यू पॉईंट. आता ऑपरेटिंग पॉईंट म्हणजेच काय, द झिरो सिग्नल व्हॅल्यू ऑफ आयसी अँड व्हीसी. म्हणजे इथं इथे आपल्याला ह्या व्हॅल्यू काय केलेल्या आहे आपण, जो क्यू पॉईंट आहे ते सिग्नल न देता काढलेला हा जो पॉईंट आहे याला म्हणतो आपण क्यू पॉईंट. याचं एक चांगलं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे बा, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बा, या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसेल या सर्किट मध्ये तुम्हाला दिसेल की एक ट्रान्झिस्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हीसीसी 12 व्होल्ट आहे, आरसी 6 किलो ओम आहे, सिग्नल नाही आहे लक्षात. आणि इथे दिलेलं आहे इन द सर्किट डायग्राम शोन इन फिगर. या फिगर मध्ये तुम्हाला दिलेलं आहे व्हीसीसी 12 व्होल्ट आहे, आरसी 6 किलो ओम आहे. काय विचारलेलं, ड्रॉ द डीसी लोड लाईन. व्हॉट इज द क्यू पॉइंट विथ द झिरो सिग्नल बेस करंट इज 20 मायक्रो एम्पियर अँड बीटा इज 50. आता ऍक्च्युअल पाहिलं की आपण इथे सोल्युशन दिल्या गेलेले बघ. द कलेक्टर इमिटर व्होल्टेज व्हीसी इज गिवन बाय. ऍक्च्युअली आपण इथं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स वर म्हणजे इथं आपण लावलेला आहे केव्हीएल. केव्हीएल लावल्यामुळे काय होईल, व्हीसीसी बरोबर आयसीआरसी प्लस व्हीसी, म्हणून व्हीसी बरोबर काय होईल, व्हीसीसी मायनस आयसीआरसी. आता आपल्याला डीसी लोड लाईन ड्रॉ करायची आहे, तर आपल्याला 2 पॉईंट आवश्यक आहे, एक एक्स ऍक्सिस वरचा एक वाय ऍक्सिस वरचा. त्या एक्स ऍक्सिस वरचा काढायसाठी आपल्याला आयसी झिरो करायचा. आयसी झिरो करायचा म्हणजेच काय होईल, व्हीसीसी अपॉन व्हीसी बरोबर व्हीसीसी, आणि व्हीसीसी किती दिलेला 12 व्होल्ट. दिस लोकेट द बी पॉइंट ऑन द लोड लाईन, म्हणजे हा 12 व्होल्ट. वेन द व्हीसी झिरो, म्हणजे दुसरा पॉईंट आपण व्हीसी ला झिरो केलं तर काय होईल, आयसी म्हणजे इथं व्हीसीसी बरोबर आयसीआरसी होईल, आणि आयसी बरोबर काय सूत्र लागेल, व्हीसीसी अपॉन आरसी. आपण मागच्या लोड लाईन कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये इथं सुद्धा आपण सूत्र लिहून दिलं, तर ते काय होईल 12 व्होल्ट भागीला 6 किलो. त्याचं उत्तर येईल 2 मिली एम्पियर. आता या लोड लाईनवर आपल्याला आयसी ची व्हॅल्यू भेटलेली 2 मिली एम्पियर आणि व्हीसी भेटलेला 12 व्होल्ट. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल हे 2 पॉईंट जोडले की आपल्याला भेटेल लोड लाईन. त्याच्यानंतर आपल्याला शोधून काढायचं आहे बा ऑपरेटिंग पॉईंट, आणि दिस लोकेट द पॉईंट ए ऑन द लोड लाईन. म्हणजे हा ए लोड लाईन वर आहे. बाय जॉईनिंग दिस टू पॉइंट द लोड लाईन ए बी इज कन्स्ट्रक्टेड. ही ए बी लाईन कन्स्ट्रक्टेड झाली. आता आपल्याला झिरो सिग्नल बेस करंट, म्हणजे जेव्हा आपण हे व्हीबी लावतो त्यावेळेस आपल्या सर्किट मधून हा बेस करंट फ्लो होतोय, तो 20 मिली मायक्रो एम्पियर म्हणजेच 0.02 मिली एम्पियर. आणि करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा किती दिलेला आहे 50. म्हणून झिरो सिग्नल व्हॅल्यू आपल्याला झिरो सिग्नल कलेक्टर करंट जर काढायचं असेल तर आयसी कसा निघेल आपल्याला, कारण आपलं सूत्रच आहे बीटा बरोबर आयसी अपॉन आयबी. म्हणून आयसी बरोबर होईल बीटा गुणिला आयबी, म्हणजे 50 गुणिला 0.02, म्हणजे दिसेल आपल्याला 1 मिली एम्पियर. म्हणजे हा 1 मिली एम्पियर. आणि झिरो सिग्नल कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज कसं असेल, कारण आता आपल्या सर्किट मधून म्हणजे हे बेस इमिटर व्होल्टेज दिल्यामुळे काय होईल, आपल्या सर्किट मधून 1 मिली एम्पियर करंट फ्लो. त्यावेळेस आपला कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज किती असेल तर तुम्हाला दिसेल व्हीसी बरोबर काय, व्हीसीसी मायनस आयसीआरसी. म्हणून 12 मायनस कलेक्टर करंट आपला आला 1 मिली एम्पियर गुणिला 6 किलो, म्हणजेच हे आलं 6 व्होल्ट. हे ऑपरेटिंग पॉईंटचे 2 टर्म पॉईंट आले, एक्स ऍक्सिस वर 6 व्होल्ट आणि वाय ऍक्सिस वर 1 मिली एम्पियर.
हा जो पॉइंट आहे या आउटपुट लोड लाईनला जिथे छेदेल दॅट इज द क्यू पॉइंट. या क्यू पॉइंटवर जेव्हा आपण सिग्नल इंट्रोड्यूस करू त्यावेळेस आपला कलेक्टर करंट याच्यातून फ्लो होताना तुम्हाला दिसेल. आलं विद्यार्थी मित्रांनो. एकदम एक सिंपल उदाहरण आपल्याला दिल्या गेलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्ष देईल की इथे आपण हे याच्याबद्दल थोडी माहिती बघितली. तुम्हाला ही समजली असेल. उदाहरण सुद्धा तुम्हाला समजलं असेल. काही अडचण असल्यास मला सांगा. कारण हे उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं असेल की आपण डीसी लोड लाईनचे 2 पॉईंट काढले, ऑपरेटिंग पॉईंट सुद्धा काढले. तर विद्यार्थी मित्रांनो आपण थोडं याच्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन बघितली, डीसी लोड लाईन बघितली आणि ऑपरेटिंग पॉईंट बघितला, त्याचं एक उदाहरण बघितलं. जर समजा याच्यामध्ये काही जर अडचण आली तर मला माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही कॉमेंट्स पाठवा, मी तुम्हाला उत्तर देईन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा.